बोल विश्वास. अरे पाणी साचायला लागलंय रस्त्यावर. कार कुठे अडकून पडू नये ना म्हणून स्टुडिओ बंद करून लवकर घरी आलो. मी जाई, वनिताची स्कूलमेट. तू नक्कीच डायटिंग करत असणार. फिगर काय छान मेंटेन केली आहेस तू. तुझ्या सौंदर्याला साजेशी. तुला म्हटलं तरी चालेल, पण उगाच माझ्यामुळे अडचण होईल ना तुम्हाला, म्हणून. त्यातच तर खरी मजा असते. अडचण ही संधी समजायची. आणि कसली संधी? चल आत ये, गप्पा मारू. आणि रात्री तर मस्ती हवीच. काय? बरं, मी झोपते आता. स्त्री देहाच्या कमनीयतेचं सौंदर्य पाहावं तर ती तिचे केस मागे बांधतात. हे काही स्केचेस आणले होते, आत येऊ? नको, नॉट नाव. मला एक सुंदर स्वप्न पडलंय आणि ते साकार केल्याशिवाय मला चैन नाही पडणार. तेव्हा आजची रात्र स्पेशल आहे. तू उद्याच दाखव तुझी स्केचिंग. ओके. हे ठेवते इथे. थँक्यू. गुड नाईट. सच्ची मैम, भूल की दवा देते हैं और भगा ले जाते हैं. सोना गिना निकाल लिया और रेप भी किया एक लड़की को. डरा रही हो मुझे? अरे मुंबई मेरा शहर है, मेरा जन्म हुआ है वहाँ पे. मैट्रिकुलेशन भी वहीं से किया है मैंने. वो टाइम अलग था मैडम, अभी पहले का मुंबई नहीं है. एवरीथिंग इज चेंज नाउ. दैट सिटी इज ओनली ट्रेड सेंटर. कोई भी अकेली औरत सेफ नहीं है. डोंट वरी, मैं संभालूँ. सुंदर. अरे वा, तू पण जागी आहेस? हो, झोपच येत नव्हती. टॅक्सीतून गेलेलं तुझं सगळं बॅगेज मिळालं. थँक गॉड. कुठे आहे माझं बॅगेज? थँक मी मिळवलंय ते. तुम्ही हम्म. काय केलं तुम्ही? अगं धनंजय आहे मी, जगप्रसिद्ध कलाकार. काय हवंय? काही सवयी आहे, त्याशिवाय झोपच येत नाही रात्री. माय टॅबलेट्स. या नाईट गाऊन मध्ये सुद्धा सुंदर दिसतेस तू. तुला सांगायला विसरलो, दरवाजाची कडी निघाली.
बोललो होतो ना तुला, रात्र आपलीच आहे. बाजूला वा. का बाजूला का हो? अगं पाहुणी आहेस तू माझी. तुझा आधार सिद्ध करायची संधी कशी सोडणार मी? सोडा सोडा मला. जाई. गुड मॉर्निंग विश्वास. गुड मॉर्निंग सर. जाऊन आलास तू? हे बघा, पॅसेंजर नसलेल्या एका टॅक्सीत हे सगळं सामान एकत्र मिळालं. गुड. कोणी रिक्षावाल्याने आपल्या ह्या आर्टिस्ट फ्लोअरवर आलेल्या एका पॅसेंजरचं सामान कोणी टॅक्सीवाल्याने पळवून नेल्याची कंप्लेंट केली होती त्याच्या युनियन मध्ये. अरे आमच्या पाहुण्यानीच सांगितलं ते रिक्षावाल्याला. हा, तरी पोलिसांना कळलं होतं ते. दादाने बॅगेजवरचं नाव कन्फर्म केलं आणि दिलं माझ्या ताब्यात. हा, तुमचं नाव सांगितलं म्हणून दिला. खूप मदत झाली हा तुझी आणि तुझ्या इन्स्पेक्टर भावाची. मी पर्सनली भेटून थँक्यू म्हणणार त्यांना. ओके, आता निघूया का? चल. आय डिअर, व्हॉट हॅपन्ड? व्यंकटाने काल सगळी फ्लाईट्स कॅन्सल झाली. खूप पाऊस होता इथे मुंबईत. आय नो, म्हणूनच आय वॉज वरीड. फोन पण लागला नाही. नेटवर्क नव्हतं. शिवाय माझा फोन हरवला होता. म्हणजे ऍक्च्युली सगळं बॅगेजच हरवलं होतं. हाऊ? आणि मग काय केलं तू? आता कुठे आहे तू? व्यंकट, यू वर राईट. मी कुणाला तरी सोबत घ्यायला हवं होतं रे. काय झालं? आर यू ऑल राईट? अरे कसलं ऑल राईट. बॅगेज हरवलं, पैसे नाही, म्हणून एका मैत्रिणीकडे आले. तिचा पत्ता माहित होता म्हणून. तर ती घरात नाही. घरात तिचा नवरा एकटा. रात्रभर झोपले नाही रे मी.
यू बीन ही असॉल्टेड यू? करणारच होता, पण मी सावध होते. सारखी माझी स्तुती करत होता. मी खूप सुंदर आहे असं म्हणून अधाशासारखं बघत होता. त्याच्या मनातलं ना सगळं कळत होतं मला, पण माझं नशीब चांगलं म्हणून पुन्हा दारू प्यायची बुद्धी झाली त्याला, आणि त्या नशेत बेशुद्ध होऊन झोपला बाहेर सोफ्यावर. म्हणून वाचले मी. पण त्या लांडग्याला असं खडसावणाऱ्या मी निघायच्या आधी मैत्रिणीचा नवरा असला म्हणून काय झालं?